नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मार्च 2025 मधील महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी क्वेश्चन आणि आन्सर स्वरूपात आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर आता पहिला प्रश्न काय आहे बघा। क्रीडापटू शरद कमलने निवृत्ती जाहीर केली आहे, तर खालीलपैकी तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपल्याला विचारला आहे। कोण? शरद कमल। आता याच्यामध्ये बघा आपल्याला खेळाडू आणि तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर याच्यामध्ये शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे। आता पुढचा प्रश्न बघा। दर 5 वर्षांनी होणारी सिंहाची गणना 2020 साली कोरोनामुळे होऊ शकली नाही, हे बरोबर आहे। आज मितीला संपूर्ण जगात 15,000च्या आसपास सिंह आहेत। यातील जगात किती आहेत? 15,000च्या आसपास। यातील 474 सिंह भारतात आहेत, हे पण बरोबर आहे। भारतात किती सिंह? 474। गुजरात सोडले तर इतरत्र कोठेही सिंह नाहीत। गीर अभयारण्यात 258 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे। याच्यामध्ये बघा, गुजरात सोडले तर भारतात इतरत्र कोठेही सिंह नाहीत, हे पण बरोबर आहे। आणि गीर अभयारण्य काय आपल्याला चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्र पसरलेलं आहे, हे दोन्ही सर्व बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं आन्सर असणार आहे। आता पुढचा प्रश्न बघा काय। ऑस्कर पुरस्कारासंदर्भात खालील योग्य असणारे विधान आपल्याला निवडलेलं आहे। आता ऑस्कर पुरस्कार किती होता? 97। आता याच्यामध्ये बघा पहिलं काय, अनोरा या चित्रपटासाठी शॉन बेकर यांच्या नावावर नवा इतिहास नोंदवला गेला आहे। एकाच व्यक्तीच्या नावाने एकाच सोहळ्यात सर्वाधिक 4 पुरस्कार मिळवणाऱ्या वॉल्ट डिझनी यांच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी साधली आहे, बरोबर आहे। म्हणजे अनोराला किती 4 पुरस्कार याच्यामध्ये मिळालेले आहेत। आता पुढं काय बघा, इस्रायलच्या लष्कराकडून पॅलेस्टाईनी नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यावर आधारित नो अदर लँड हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला आहे। कुठला? सर्वोत्कृष्ट माहितीपट नो अदर लँड हा ठरलेला आहे। आता पुढचा बघा, लॉस एंजेलिसमध्ये जानेवारी महिन्यात तीव्र स्वरूपाचा वणवा विझवण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा ऑस्कर सोहळ्यात खास सत्कार करण्यात आला, हे पण बरोबर आहे। आता सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अनोरा दिग्दर्शक कोण आहे? शॉन बेकर ला मिळालेला आहे। म्हणजे काय याच्यामध्ये वरील सर्व बरोबर असणार आहे, म्हणजे काय ऑप्शन क्रमांक 4 अ ब क ड बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न बघा। भारताच्या युकी भांबरीने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्झी पॉपिरनसह खेळताना दुबई टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे। कोण आहे भारताचा? युकी भांबरीने। ऑस्ट्रेलियाचा कोण आहे त्यांचा जोडीदार? अलेक्सी पॉपिरनसह खेळताना। आता याच्यामध्ये युकी भांबरी कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे असा पण क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे तो कोणत्या खेळाशी? टेनिस या खेळाशी रिलेटेड आहे। आता याच्यामध्ये बघा दुसरा काय, युकीचे हे कारकिर्दीतील पहिले ATP 500 तर 4थे ATP टूर जेतेपद ठरलेले आहे। म्हणजे याच्यामध्ये ब पण बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब योग्य आहेत असं आपल्याला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपला आन्सर असणार आहे। तर पाचवा बघा प्रश्न काय, रणजी क्रिकेट स्पर्धा 2025 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर कोणत्या संघाने जिंकले 2025ची रणजी? विदर्भ या संघाने जिंकलेली आहे। 6वा प्रश्न बघा, चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारी फायरफ्लाय ही पहिली खाजगी कंपनी ठरलेली आहे। कोणती? फायरफ्लाय। चंद्रावर अवकाशयान उतरवणारी पहिली खाजगी कंपनी फायरफ्लाय, हे बरोबर आहे। पृथ्वीवरून दिसणारे चंद्रावरील प्रचंड मोठ्या विवरांचा शोध घेणे हा मोहिमेचा हेतू काय? चंद्रावरील प्रचंड मोठ्या विवरांचा शोध घेणे। आतापर्यंत कोणी चंद्रावर अवकाशयान उतरवले? बघा, रशिया, चीन, अमेरिका, भारत आणि जपानने चंद्रावर आपले अवकाशयान उतरवलेले आहेत, म्हणजे काय अ ब क आपलं बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4। 7वा प्रश्न काय, मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 भारतातील तेलंगणा राज्यात आयोजित केली जाणार, म्हणजे किती? मिस वर्ल्ड 2025 किती? 72वी। कोणत्या? भारतातील तेलंगणा राज्यात।
यापूर्वीची 2024ची कोण आहे विजेता? क्रिस्टिना फिझाकोवा. ती कुठल्या देशाची? झेक प्रजासत्ताकची आहे. म्हणजे दोन्ही आपले योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1. तर 8वा प्रश्न काय आहे? बिमस्टेक युवा परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? कोठे? बिमस्टेक युवा परिषद 2025 कोठे? गांधीनगर गुजरात येथे आयोजित. म्हणजे बरोबर आहे. या परिषदेचे उद्घाटन कोणी केलेत? उद्घाटन केंद्रीय मंत्री कोण? मनसुख मांडवीय यांनी. हे महत्त्वाचं आहे. इथं आयोग फसवू शकता आपल्याला. नरेंद्र मोदी किंवा इतर एखादा कोणता मोठा मंत्री इथं टाकू शकतात. तर कोणी केलं आहे? मनसुख मांडवीय यांनी केलेलं आहे. थीम काय? माझा तरुण भारत अशी होती. म्हणजे ब क आपलं बरोबर असणार आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न बघा. मार्क ए कार्नी हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? कोणत्या देशाचे? मार्क ए कार्नी कॅनडाचे. कार्नीवरून कॅनडा लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च 2025 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पासंदर्भात खालील योग्य असणारे पर्याय निवडा. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हेच काय आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री पण आहेत. त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता 10 मार्च 2025ला. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य असणारे पर्याय निवडायचे. आता काय? पहिला बघा. राज्याची महसूल तुटी सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी राहिलेली आहे. हे पण बरोबर आहे. राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना. हे पण बरोबर आहे. नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्राची स्थापना. हे पण बरोबर आहे. आता हे अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्यावेळेस अर्थसंकल्प परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचा आहे. परीक्षेला जाताना एकदा त्याच्यावरती म्हणजे रिव्हिजन करायला पाहिजे किंवा चालू घडामोडी किंवा याच्यामध्ये पण आपल्याला अर्थशास्त्रामध्ये पण आपल्याला याच्या अर्थसंकल्पाच्या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. आता ड मध्ये काय? पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26% सहभाग आहे. हे पण बरोबर आहे. राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? 26%. गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार ही योजना आहे. याच्यामध्ये 2025-26 मध्ये 24 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे. किती? 25-26 मध्ये 24 लाख महिलांना. म्हणजे काय? याच्यामध्ये आपलं आन्सर काय असणार आहे? वरील सर्व बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक. हे बरोबर आहे. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस हे महत्त्वाचं आहे. 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आणि सप्ताह कधी? 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी सप्ताह आपलं महाराष्ट्र सरकार हे राबवणार आहे. अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे वरील सर्व म्हणजे अ आणि ब योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1. 12वा प्रश्न काय बघा. पंचायत राज मंत्रालयाने 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवन येथे खालीलपैकी कोणते अभियान राबवले आहे? कोणते अभियान राबवले आहे पंचायत राज मंत्रालयाने? कुठं राबवलं आहे? नवी दिल्ली येथे विज्ञान भवन येथे पंचायत नेत्री हे अभियान राबवलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1. आता बघा 13वा प्रश्न काय आहे? IIT मद्रासच्या सहकार्याने IIT कॅम्पसमध्ये रेल्वेने देशातील पहिले हायपरलूप चाचणी मार्ग विकसित केलेला आहे. त्याच्यामध्ये काय? IIT मद्रासच्या सहकार्याने IIT कॅम्पसमध्ये रेल्वेने देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग विकसित केलेला आहे. आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग कोणत्या कोणत्या IITच्या सहकार्याने विकसित केलेला आहे? तर काय? IIT मद्रासच्या. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी 2013 मध्ये ही संकल्पना प्रथम मांडली होती. आता काय? हायपरलूप काय असते? हायपरलूप ही विद्युत चुंबकीय ऊर्जेवर धावणारी छोटी गाडी असते. ती ताशी 1000 किलोमीटरपर्यंतचा वेग गाठू शकते. म्हणजे हे पण बरोबर आहे. ही गाडी एका निर्वात पाईपमधून प्रवास करते. त्यामुळे अतिवेगवान विना अडथळा प्रवास शक्य होतो. म्हणजे आपलं वरील सर्व बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कुलगुरुपदी कोण आहेत? कुमुद शर्मा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यालय कुठे आहे? वर्ध्यात आहे.
त्याच्या कुलगुरूपदी कोण आहेत? कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे बरोबर आहे. उत्तराखंड राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे. हे पण बरोबर आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीस बिहार राज्य अव्वल ठरले आहे. बिहार राज्य अव्वल आहे का? नाही. कशामध्ये? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये कोणतं राज्य अव्वल आहे? आपला महाराष्ट्र अव्वल आहे आणि बिहार 2 नंबरला आहे. 2 नंबरला कोण आहे? बिहार. तर आपलं काय बरोबर आहे असणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे काय? याच्यामध्ये बघा मग काय आपलं विचारलं काय? योग्य असणार आहे. योग्य असणारे आपल्याला विचारले. तर काय याच्यामध्ये अ आणि ब आपलं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधान परिषद संदर्भात खालीलपैकी बिनचूक नसणारे म्हणजेच बिनचूक नसणारे म्हणजेच बरोबर नसणारे म्हणजेच अयोग्य पर्याय. आता विधान परिषदचे अध्यक्ष कोण आहेत? तर राम शिंदे साहेब आहेत. विधान परिषद उपाध्यक्ष कोण आहेत? नीलम गोरे मॅडम. विधान परिषद विरोधी पक्षनेते कोण आहेत? अंबादास दानवे साहेब. आणि विधान परिषदची सदस्य संख्या किती? 100 आहे का? 100 नाही. तर किती? 78 आहे. म्हणजे आपलं चुकीचं अयोग्य असणार आहे आपल्याला विचारले. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न. विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ. आता इथं आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा निवड होणार राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर. हे सलग दुसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे. तर हे असे ते दुसरे अध्यक्ष आहेत. तर यापूर्वी कोण होते मग? यापूर्वी काँग्रेसचे बाळासाहेब भारदे. कधी होते? 1962 ते 67 यांनी 2 वेळा विधानसभेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. म्हणजे आपलं दोन्ही योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. हवा गुणवत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातील IQ इयर ने जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 प्रकाशित केला. याच्यामध्ये काय आपल्याला योग्य असणारे पर्याय निवडा. आता हवा गुणवत्ता अहवाल ह्याच्यामध्ये काय बघा. जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरातील 13 शहरे भारतातील आहेत. हे बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये बघा सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं आहे? आसामचे बर्निहाट शहर हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. आता दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. कोणती? दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी. म्हणजे हे पण बरोबर आहे. सर्वाधिक वायू प्रदूषणाच्या यादीत भारत कितव्या स्थानी? 5व्या स्थानावर आहे. 2023 मध्ये भारत या यादीत 3ऱ्या स्थानावर होता. म्हणजे भारताची हवा गुणवत्ता अहवाल चांगला आहे याच्यामध्ये. म्हणजे 23च्या मानाने 24मध्ये चांगला सुधारलेला आहे. आता बघा पुढचा. म्हणजे हे पण बरोबर आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांच्या यादीत पाकिस्तानची 4 तर चीनमधील एका शहराचा समावेश आहे. हे पण बरोबर आहे. भारतातील प्रदूषणामध्ये 2023च्या तुलनेत 2024मध्ये घट झालेली आहे. म्हणजे 23च्या तुलनेत 24मध्ये घट झालेली आहे. म्हणजे आपलं काय वरील सर्व बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांनी त्यांच्या पत्नी वीना यांना भारताकडून प्रवासी भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. कोणाला? मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम आणि त्यांची पत्नी वीना यांना भारताकडून काय प्रवासी भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलेलं आहे. मॉरिशस दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी राम गुलाम दाम्पत्याला ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड प्रदान केलेलं आहे. अ आणि ब बरोबर आहे. तर क काय बघा. परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना. आता ओव्हरसीज सिटीजन कार्डमध्ये काय असतंय? तर परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना हे कार्ड देण्यात येते. मात्र त्याद्वारे कोणतेही राजकीय अधिकार मिळत नाहीत. कोणाला मिळतंय? भारतीय वंशाचे असले पाहिजे. परदेशी नागरिक भारतीय वंशाचे. पण त्या राजकीय अधिकार मिळत नाहीत. हे महत्त्वाचं आहे. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे दुहेरी नागरिकत्व नाही.
कमाल 7 पिढ्यांपूर्वी मॉरिशसमध्ये स्थलांतरित झालेले पण ज्यांचे नातेवाईक अद्याप भारतात आहेत अशांना OCI कार्ड देण्याची योजना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यात मार्च 2024 मध्ये लागू करण्यात आली होती. म्हणजे काय आपल्याला विचारलं काय अयोग्य आहे, याच्यामध्ये अयोग्य काहीच नाही, म्हणजे यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. मॉरिशस सरकारच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान कुठला आहे? द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा प्रदान करण्यात आलेला आहे. आता मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार कोणता आहे हा लक्षात ठेवा. काय नाव आहे त्याचं? कारण पुरस्कार मोदींना एवढे भेटलेत की ते कोणत्या देशाचे आहेत ते तो कोणता देश आणि त्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार असे नाव आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याचं मॉरिशसचं काय? द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा आहे. हे बरोबर आहे. आतापर्यंत फक्त 5 परदेशी व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात नेल्सन मंडेला यांचाही समावेश आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय आहेत. म्हणजे आपलं काय योग्य असणारे वरील सर्व बरोबर आहे. आता 20 नंबरचा प्रश्न बघा. पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या पुरस्कार संबंधात योग्य जोड्या जुळवा. आता हाच प्रश्न आला खाली बघा. मोदींना कोणत्या देशाचा कोणता पुरस्कार आहे? हे पुरस्काराचे नाव आणि हे देश कोणत्या देशाचा कोणता पुरस्कार आहे आपल्याला विचारलंय. तर ऑर्डर ऑफ एक्सलन्स कोणत्या देशाचा आहे? गयानाचा आहे. अचं 2. आता खाली ऑप्शनमध्ये बघा. अचं 2 कुठं आहे? अचं 2 एकाच ठिकाणी 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला परीक्षेत फर्स्ट आन्सरमध्ये करता येते. आता बघा. ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑनरी ऑर्डर ऑफ फ्रीडम कोणता आहे? बार्बाडोसचा आहे. ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कुणाचा आहे? कुवेतचा आहे. ऑर्डर ऑफ जाहीद कुणाचा? UAEचा आहे. ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू कुणाचा आहे? रशियाचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 2, 1, 3, 4, 5. आता पुढचा प्रश्न बघा. ICC चॅम्पियन करंडक वन डे क्रिकेट स्पर्धा विक्रमी 3 वेळा जिंकण्याची कामगिरी भारतीय क्रिकेट संघाने केलेली आहे. किती वेळा जिंकलेली आहे? 3 वेळा. ह्याच्यामध्ये बघा. भारतीय वर्ल्ड कप वन डे स्पर्धा 2023, वर्ल्ड कप T20 स्पर्धा 2024 आणि चॅम्पियन करंडक वन डे स्पर्धा 2025 ICCच्या सलग 3 स्पर्धांमध्ये मिळून 23 पैकी 22 सामने जिंकण्याची किमया केलेली आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव केलेला आहे. याच्यामध्ये काय आपल्याला बिनचूक विचारलं आहे. म्हणजे अ ब क आपलं बिनचूक असणार आहे. बिनचूक म्हणजे काय? बरोबर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 22 नंबरचा. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. कुठल्या? मध्य प्रदेशमधील कुठलं माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. बरोबर आहे. मध्य प्रदेशमधील हा कितवा व्याघ्र प्रकल्प आहे? 9वा. तर भारतातील कितवा आहे? 68वा आहे. भारतातील 68वा आहे का? हे चुकीचे आहे. भारतातील कितवा आहे? 58वा. म्हणजे आपल्याला विचारलं योग्य. ब ऑप्शनवाले कट करा. ब गेलं राहिले काय? फक्त एक अ आणि क. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असणार आहे. आणि भारतातील सर्वाधिक वाघ कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. 23 नंबरचा क्वेश्चन बघा आहे. आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? कोणत्या देशाने जिंकले? आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2. महिला समृद्धी योजनेला खालीलपैकी टिंबटिंब येथे मंजुरी देण्यात आलेली आहे. महिला समृद्धी योजनेला कुठे मंजुरी देण्यात आलेली आहे? दिल्ली येथे मंजुरी देण्यात आलेली आहे. आता बघा 25 नंबरचा क्वेश्चन काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट अंतर्गत एकमेकांना जोडलेले 2 उपग्रह अवकाशात विलग करण्यात इस्रोला दिनांक 23 मार्च 2025 मध्ये यश आले. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्स अंतर्गत. स्पेडेक्स म्हणजे काय? 2 उपग्रह विलग करणे, वेगळे करणे.
डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्राचे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्याचा फायदा भारताच्या आगामी चंद्रयान-4 भारतीय अंतराळ स्टेशन आणि गगनयान मोहिमेसाठी होणार आहे. म्हणजे अ आणि ब आपलं योग्य असणार आहे, दोन्ही योग्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण येथेच थांबू. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वांना